आपल्या आसपास अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जी नेहमीच आपल्याला काही ना काहीतरी प्रेरणा देण्याचं काम करत असतात. बायमानुसच्या महाराष्ट्राचे आयडॉल्स या विशेष सत्रामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी नेहमीच अनाथांसाठी, अपंगांसाठी आणि कुष्ठरोग्यांसाठी काम केलेलं आहे आणि वरोऱ्यातील आनंदवन या प्रकल्पाचं नेतृत्वही केलेलं आहे. नमस्कार, मी श्रावणी. स्वागत आहे तुमचं बायमानुसमध्ये. आज आपण माहिती घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्याबद्दल. डॉक्टर विकास आमटे हे महान समाजसुधारक बाबा आमटे यांचे सुपुत्र असून त्यांनी वरोऱ्यातील आनंदवन या प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे. ते एक डॉक्टर असून केवळ वैद्यकीय सेवा न करता त्यांनी समाजसेवा, पर्यावरणपूरक कार्यक्रम आणि अपंग व कुष्ठरोगींसाठी पुनर्वसनाच्या कार्यात मोलाची भर घातली आहे. त्यांनी आनंदवनाला केवळ एक निवारा केंद्र न बनवता एक स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर आणि सर्जनशील समुदायात रूपांतरित केले आहे. येथे सुमारे 2500हून अधिक कुष्ठमुक्त, दिव्यांग, अनाथ आणि वंचित लोक राहतात, जे स्वतःच्या मेहनतीने आपले जीवन साकारत आहेत. डॉक्टर आमटे यांनी सौर ऊर्जा, कृत्रिम अवयव निर्मिती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांचा वापर करून आनंदवनला स्मार्ट गाव बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी आनंदवन प्रयोगवन या नावाने एक शैक्षणिक आणि सामाजिक प्रयोग सुरू केला आहे, ज्यात विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि कौशल्य विकसन कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमाचा उद्देश समाजातील वंचित घटकांना सक्षम बनवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. डॉक्टर विकास आमटे यांचे कार्य केवळ आरोग्य आणि पुनर्वसनापर्यंत मर्यादित नाही, तर ते समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांचे जीवन हे समर्पण, कार्यतत्परता आणि समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. तर कशी वाटली तुम्हाला डॉक्टर विकास आमटे यांच्या कार्याबद्दलची ही माहिती? तुमच्याही आसपासच्या परिसरात असे प्रेरणादायी आयडॉल्स राहत असतील तर त्यांच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.